या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ। कोल्हापूर जिल्ह्यात आयटी पार्क उभारणीचा मार्ग मोकळा झाला असून आयटी पार्क स्थापनेसह आवश्यक जागा उपलब्धतेच्या प्रस्तावास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे। आमदार राजेश क्षीरसागर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाल्याची माहिती त्यांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे दिली। कोल्हापूर शहर आयटी क्षेत्रासाठी पूरक असतानाही जागेअभावी रोजगार निर्मिती मर्यादित राहिली होती। आयटी पार्कमुळे हजारोंच्या संख्येत रोजगार निर्मिती होऊन स्थानिक युवक युवतींना मोठा फायदा होणार आहे। तसेच जिल्ह्याच्या आर्थिक उत्पन्नातही लक्षणीय वाढ होणार आहे। गत पावसाळी अधिवेशनात आमदार क्षीरसागर यांनी लक्षवेधी प्रश्नांद्वारे हा विषय मांडला होता। काय म्हणाले आमदार क्षीरसागर पाहूया। हे 2047 साली नेण्याचं स्वप्न सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी पाहिलेलं आहे। यासाठी केंद्रामध्ये नीती आयोगाची स्थापना केलेली आहे, तर राज्यामध्ये मित्रा या संस्थेची स्थापना केलेली आहे। अध्यक्ष महोदय, मित्राच्या माध्यमातून कोल्हापूरला शाश्वत विकास परिषद घेण्यात आली। ती फाउंड्री, टेक्सटाईल, ॲग्रिकल्चर, आयटी आणि टुरिझम या 5 सेक्टरमध्ये घेण्यात आली। अध्यक्ष महोदय, मित्राच्या माध्यमातून डिस्ट्रिक्ट स्ट्रॅटेजी प्लॅन जो आखलेला आहे, महास्ट्राईड प्रकल्प आपण आखलेला आहे, त्याचं नागपूरला IIM ला उद्घाटन देखील झालेलं आहे। अध्यक्ष महोदय, महास्ट्राईड प्रकल्पाच्या माध्यमातून आज जिल्ह्यातील विकासाची क्षमता ओळखून प्रत्येक जिल्ह्यात स्ट्रॅटेजिक प्लॅन राबवताना आयटी क्षेत्राशी संबंधित असणारा डेटा सेंटर तयार करण्याचे नियोजन शासनाने केलेलं आहे। आणि या डेटा सेंटर सोबतच आयटी क्षेत्राशी संबंधित पायाभूत सोयी सुविधा प्रत्येक जिल्ह्यात निर्माण झाल्यास आयटी क्षेत्र चांगल्या पद्धतीने तयार होईल। अध्यक्ष महोदय, माझे या ठिकाणी 2-3 स्पेसिफिक प्रश्न आहेत। कोल्हापूरमध्ये शेंडा पार्कमध्ये आरोग्य आणि कृषी विभागाची जागा आहे, जी आयटी सह विविध विभागांना देण्याचा प्रस्ताव शासनाच्या दरबारी या ठिकाणी आहे। गेले अनेक दिवस हा प्रस्ताव या ठिकाणी पडून आहे, पण याचा कुठला निर्णय झालेला नाही आहे। अधिवेशन संपल्या तातडीनं या ठिकाणी पहिल्याच आठवड्यात या संदर्भात सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्याकडे हा प्रस्ताव आहे, ही बैठक घेऊन कोल्हापुरात आयटी क्षेत्रासाठी किंवा आयटी पार्कसाठी 200 एकर जागा या ठिकाणी वितरित करण्यात येईल का, हा माझा पहिला प्रश्न आहे। आणि दुसरा प्रश्न अध्यक्ष महोदय असा आहे की गेल्या 82 वर्षामध्ये कोल्हापूर शहराची हद्दवाढ न झाल्यामुळे या ठिकाणी आयटी नाही विविध सेक्टरला कुठल्याच सेक्टरला जागा मिळत नाही, त्यामुळे हद्दवाढ देखील तातडीने करण्यात येईल का। त्यानंतर बैठका व सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर शेंडा पार्क येथील आयटी पार्कसह इतर शासकीय प्रयोजनांसाठी आवश्यक जागा उपलब्धतेच्या प्रस्तावास शासनाने मंजुरी दिली आहे। या निर्णयाबद्दल आमदार क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आभार मानले आहेत। आगामी काळात आयटी पार्कच्या माध्यमातून कोल्हापूरच्या विकासाचे सुवर्णद्वार खुले होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं।